ताली वाजव. नाम गाईन अखंड, हरी तुझे नाम गाईन अखंड, यावीन पाखांडनीने काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मनी वाचा हिची दे, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मनी वाचा हिची दे. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरू मना. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरू मना. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मनी वाचा हिची दे. नमो विश्वरूपा विष्णू माय बाबा, नमो विश्वरूपा विष्णू माय बाबा. वंशी विभूषित करा नवनीर दाभात पीतांबरा तरुणबिंब फलाधरुष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. लोकाभिरामं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई, जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली. त्यागिती दिव्य लोकासी नेली, निवृत्तीनाथांचे चरण. हरी तुझे नाम गाईन अखंड,
यावी न पाखांडनेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देव. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले ते श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील एक प्रसिद्ध सगळ्यांच्या पाठातला परिचयातला छोटासा 3 चरणाचा अभंग मी आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये उरलेल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या भविष्यामध्ये काय करेन हे देवापुढे व्यक्त करणारा अभंग. माझं आयुष्य मी कशात घालवणार आहे हा निर्धार ही प्रतिज्ञा तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, हे हरी, मी माझं आयुष्य तुझ्या चिंतनात घालवण्याचा निर्धार केलेला आहे. हरी तुझे नाम गाईन अखंड, याशिवाय वेगळी साधनं तुझ्या प्राप्तीसाठीची सगळी परमार्थ साधनं मला खोटी वाटतात, पाखंड वाटतात आणि मला ती माहिती नाही. यावी न पाखंड नेणे काही. देवा, तू जर प्रसन्न असशील तर मला एकच दे की हे जे नाम माझ्या मुखात आहे या नामाविषयीचा आणखी विश्वास माझ्या अंतकरणामध्ये वाढू दे. अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई. माझ्या कायेला नाम दे, माझ्या वाचेला सुद्धा नाम दे आणि माझ्या मनाला सुद्धा नामाचाच प्रसाद दे. काया मने वाचा हेची देई. देवा, तू जर आणखी द्यायचं म्हणत असशील तर मी तुला असं मागतो की मला संत संग दे. तुका म्हणे आता देई संत संग. आणि तुझ्या कीर्तनामध्ये, तुझ्या नामामध्ये, तुझ्या भजनामध्ये मला रंग भरू दे, मी रंगू दे. तुझे नामी रंग भरो मना. असा गोड अत्यंत भावनेत भिजलेला असा अभंग आजच्या या सेवेकरता श्री पुर्णेकर महाराजांच्या सेवेकरता हा अभंग मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रभू रामरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामरायाच्या दरबारामध्ये प्रभू पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु श्री साईनाथ बाबा या सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने, पुण्याईने, हरिभक्तीपरायण माधव स्वामी महाराज पुर्णेकर, साईनाथ महाराज, सद्गुरु श्री चिदघन स्वामी सखाराम महाराज, वैकुंठवासी संत सद्गुरु श्री बाळ महाराज पुर्णेकर यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच पूर्णा ग्रामस्थांच्या, तसेच पंचक्रोशीतील जनता जनार्दनाच्या सहकार्याने याही वर्षी हा उत्सव साजरा होतो आहे, संपन्न होतो आहे. वर्ष झालेत 104. कमाल आहे. एक पिढी साधारण 25 वर्षांची असते. एक पिढी 25 वर्षांची असते. म्हणजे 5 पिढ्यांचा हा उत्सव, 5 पिढ्यांचा हा जो उत्सव आहे हा यंदाही तेवढ्याच उत्साहाने आपण सर्व संपन्न करत आहात. आपण सर्व माता भगिनी, पुरुष बांधव या उत्सवासाठी कष्ट घेणारे आदरणीय श्री गुरुजी अर्थात सिद्धेश गुरुजी, आमचे मामा राम मामा, त्यांची सगळी राबणारी सगळी कुटुंबीय मंडळी, हा सर्व पुर्णेकर महाराजांचा परिवार, उत्सवासाठी झटणारे हे सगळे हात, आपण सर्वांचा सहकार्याचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे. मंगेश महाराज, दहीभाते महाराज, आदरणीय महाराज सुनील महाराज, मृदंगावर मयूर महाराज, त्यांचे विद्यार्थी आहेत, पेटी वादक आहेत. आपण सर्व उपस्थित आहात. जितका वेळ आपल्याला शिल्लक आहे आणि जशी सेवा आपल्याला पुर्णेकर महाराजांच्या चरणी, रामरायाच्या चरणी समर्पित करता येईल, ते जशी बुद्धी देतील तशी सेवा आपण त्यांच्या चरणी 11 वाजता समर्पित करू. विठ्ठला माणूस हा वेगळा प्राणी आहे हे आपल्याला जगाकडे पाहून लगेच लक्षात. एवढे जीव आहेत पण पृथ्वी तलावरचा राजा
माणूस आहे. पृथ्वी तर माणसाने ताब्यात घेतली, पण समुद्र माणसाने ताब्यात घेतलाय, आहे की नाही? या आपल्या इथं समुद्रात, अरबी समुद्रात, मुंबईच्या एखाद्या खाडीमध्ये पाकिस्तानचं जहाज आलं तर खपून घेतलं जाईल का? नाही नाही, तो समुद्र भारताने वाटून घेतलाय. पाणी माणसाने ताब्यात घेतलं, एवढंच काय, जन्मजात जरी माणसाला समुद्रात पोहता येत नसलं तर समुद्राच्या सीमा आखून घेतल्याय. जन्मजात काही माणसाला पंख नाही, मनुष्य हवेत उडू शकत नाही, तरी पण हवा पण माणसाने वाटून घेतली की नाही? आपल्या हवेच्या आपल्या एअर डिस्टन्स म्हणतात त्याला, आपल्या हवेच्या सीमेमध्ये जर कधी पाकिस्तानची विमानं आली तर मिसाईलने उडवून दिली जातात. म्हणजे हवा कोणाची आहे? माणसाची आहे का नाही? हवा माणसाची आहे ना. माणसं म्हणतात ना आपली लय हवा आहे, म्हणतात की नाही? कोणतरी तरुण पोरगा म्हणत होता लात मारीन तिथं पाणी काढी. म्हटलं मग बोरच्या गाड्यांची गरजच नाही, गाड्या तुलाच हिंडवायला पाहिजे, तुलाच हिंडवायला पाहिजे, फक्त मग काळजी घेत जा जरासा. मी त्याला म्हटलो कडी लावून झोपत जा, नाही तर लोक तंगड कापून नेतील, तेवढी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. माणूस फार बुद्धिवान प्राणी. एखादा डोंगर, उंदीर, घुशी, वाघ, सर्प राहणारे असतात त्या डोंगरावर. माणसाने तलाटी नावाचं प्रकरण तयार केलं, अख्खा डोंगरच घशात घातला. दिलं काढून त्या उंदरांना, दिलं काढून त्या घुशींना. त्या डोंगरावर पिढ्यानं पिढ्या त्या सरपांच्या संपल्या, पण एका क्षणात तिथं आपण बिल्डिंग उभारली, फक्त तलाटीमध्ये निर्माण केला. सगळं नावावर. बुद्धिवान प्राणी माणूस, बुद्धिवान प्राणी. माणसाचं राज्य या जगामध्ये आहे. सोबत ड्रायव्हर नव्हता, मी एकटाच अशी वळणावून गाडी वळवली, तो वाघ रस्त्याच्या या कडेने त्या कडेला निघाला होता, बरोबर मध्ये रस्त्यात होता, आणि माझी गाडी त्या वळणावून पास झाली. गाडीची हेडलाईट त्या वाघाच्या छाताडावर, पट्ट्याचा वाघ. त्याने माझ्याकडे पाहिलं, बिलकुल भीती नाही, बिलकुल. म्हणजे वाघाच्या डोळ्यात, माझ्या डोळ्यात होती का? बिलकुल भीती नाही हो. काय जनावर आहे, काय देखणा प्राणी. मी पाहत राहिलो. आयुष्यात पहिल्यांदा पाहिला मी एखाद्या पैलवानाच्या अंगावर तालमीतून व्यायाम करून निघाल्यावर तेल लावावं, त्याचं अंग जसं चमकतं तसं निसर्गाने त्याच्या त्वचेला तुकतुकीत बनवलंय, तजेलदार बनवलंय. त्याची त्वचा अशी शाईन करते, चमकते, निसर्गता, काही तेल न लावता. त्याचे डोळे निळेशार आहेत, निळेशार आणि गोल आहेत. आपले निमुळतेत ना, काळे आहेत माणसाचे डोळे, त्याचे मात्र निळेशार डोळे आहेत, गोल डोळे आहेत. त्याची शेपटी त्याच्या अंगाच्या दुप्पट आहे. फार देखणा प्राणी. देखणा फक्त आपण गाडीत पाहिजे, काचा बंद पाहिजे. असा रस्त्यावर भेटला मग देखणा नाही बिलकुल अजिबात. सगळ्यात देखणा प्राणी नाही माणूस, तरी पण राज्य माणसाचं आहे. सगळ्यात वेगाने पळणारा माणूस नाही, घोडा आहे, चित्ता आहे, तरी पण राज्य मात्र घोडा माणसाच्या ताब्यात आहे, वाघ माणसाच्या ताब्यात आहे, चित्ता माणसाच्या ताब्यात आहे. तुम्ही कदाचित असं म्हणाल की मनुष्य सगळ्यात बुद्धिवान प्राणी आहे म्हणून माणसाचं राज्य आहे, तर चूक. खरं उत्तर नाही हे. सगळ्यात बुद्धिवान, अहो डॉल्फिन नावाचा मासा आहे, माणसापेक्षा त्याचा IQ जास्त आहे, बुद्ध्यांक. त्याचा मेंदू माणसापेक्षा मोठा आहे. एक चिंपाजी नावाचं माकड आहे, चिंपाजी 1.5 लाख चेहरे लक्षात ठेवू शकतं. ते किती? 1.5 लाख. माणूस एवढे ठेवू शकतो का? आपल्याला तर परवा कोणी भेटलं तर लक्ष, काल काय भाजी खाल्ली पंचायत होती माणसाची, लक्षात नाही. आम्हाला पटकन कुठेतरी माणसं भेटतात म्हणतात महाराज ओळखलं का? आता ही पत्रिके, डिजिटल पत्रिका आल्यामुळे कीर्तनकाराचा चेहरा छापला जातो पत्रिकेवर, बॅनरवर. थोडा चेहरा परिचित राहतो कीर्तनकाराचा. पटकन माणूस कुठेतरी टोल नाक्यावर, लग्नात, साखरपुड्यात, वारीत भेटतो कुठेतरी, आणि पटकन विचारतो महाराज ओळखलं का? तुम्ही आमच्या गावी आली होती. ही ओळखायची फार इच्छा असते, पण ओळखताच येत नाही. तर माणूस नाराज होऊ नये म्हणून आम्ही काहीतरी बोलायचं म्हणून एक वाक्य टाकत असतो की वा वा, तुम्हाला नाही ओळखायचं मग कोणाला ओळखायचं. थोडा लबाडपणा जरासा, माणूस नाराज होऊ नये असं. आपण रोज एका घरी जेवतो गड्या, रोज एका घरी चहा घेतो, पटकन म्हणायचं नाही ओळखलं, बरं दिसत नाही. माणूस नाराज होऊ नये म्हणून आम्ही म्हणत असतो की नाही नाही तुम्हाला नाही ओळखायचं मग कोणाला ओळखायचं. तोही माणूस हुशार असतो. कीर्तनकाराच्या बारशाच्या घुगऱ्यात त्यानेच वाटलेले राहतात.
तो पटकन विचारतो की सांगा बघू मी कुठला. एकदम पंचायत होती, माघार घ्यावी लागते. आईन 4:45 माघार घ्यावी लागते. सांगावं लागतं की नाही गाड्या ओळखलंच नाही, लक्षातच आलं नाही, माफ करा बरं का. 1.5 लाख चेहरे मनुष्य लक्षात ठेवू शकत नाही. परवा भेटलेला माणूस तो सांगतो नाही का परवा आपण दुकानात भेटलो, नाही लक्षात राहत. 1.5 लाख चेहरे लक्षात ठेवणारं चिंपाजी माकड माणसापेक्षा बुद्धिवान आहे. तरी पण मायबाप मला सांगू द्या, माणूस पृथ्वीचा राजा आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात बुद्धिवान नाही, सगळ्यात वेगवान नाही, सगळ्यात सौंदर्यवान नाही, तरी पण स्वर्गातले देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर श्रेष्ठ आहे. शास्त्र त्याचं उत्तर देतं का श्रेष्ठ आहे. ऐका, शास्त्र असं म्हणतं की मनुष्याला 3 काळांची जाणीव आहे म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. 3 काळांची. पहिला काळ भूतकाळ, आपण कशी वागलो, आपण कशी वागलो, पापी का पुण्यवान हे फक्त कळतं माणसाला. मन जाणे पापा तो का म्हणे मायबाप. प्राण्याच्या लक्षात नाही राहत. हे लक्षात राहतं फक्त माणसाच्या, की माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, मी मागे कोण होतो, हे फक्त माणसाच्या लक्षात आहे. सध्या जो काळ सुरू आहे वर्तमान काळ, याही काळाची जाणीव फक्त माणसाला आहे. आणि मला सांगू द्या मायबाप, माझ्या पुढे माझं अख्खं आयुष्य उरलंय. त्या आयुष्यात मला काय करता येईल, काय करायचंय, कुठं पोहोचायचंय, याची प्लॅनिंग सुद्धा फक्त आणि फक्त माणूस करतो. म्हणून माणूस पृथ्वी तलावरचा राजा आहे, कारण त्याला भविष्याची जाणीव आहे, कारण त्याला आपल्या येणाऱ्या आयुष्याची जाणीव आहे, त्याला प्लॅन करता येतो. सोपं सांगतो तुम्हाला, फार सोपं सांगतो. तुम्ही बैलाच्या पुढे 4 पेंढ्या टाका. काय म्हणतात इकडे चाऱ्याला पेंढ्याच म्हणत असतील. बैलाच्या पुढे 4 पेंढ्या टाका, किंवा ते भाताचं काय तणस असतं ते 4 टाका. त्याला ही जाणीव नाही की 2 आता खाव्या आणि 2 नंतर खाव्या, उद्यासाठी ठेवाव्या. आता आपल्याला 2 चीज भूक आहे याची जाणीव बैलाला नाही, पण माणसाला मात्र माहिती आहे की 4 भाकरी वाढल्या, 2 आपण आता खाऊ नंतर, आणि उरलेली भाजी उरलेली भाकरी फ्रीज मध्ये ठेवू, सकाळी लागणार आहे. ही जाणीव कोणाला आहे, ती प्राण्यांना नाही. इंग्रजीत 3 जेवणांना 3 नाव आहेत. सकाळच्या जेवणाला काय म्हणतात, न्याहारीला ब्रेकफास्ट. ब्रेक दाबून गाडी फास्ट काढायची, काय माहिती, पण ब्रेकफास्ट. दुपारच्या जेवणाला म्हणतात लंच, रात्री डिनर. तर एकाने आपल्या पोराला शिकवलं, सकाळी कुणी भेटलं तर म्हणायचं ब्रेकफास्ट घेतला का, दुपारी कुणी भेटलं तर म्हणायचं लंच झालं का, रात्री कुणी भेटलं तर म्हणायचं डिनर घेतलं का. ते पोरग ओट्यावर घराच्या बाहेर बसलेलं होतं, अभ्यास करत बसलं होतं. वेळ सकाळची होती, गावातला एक माणूस आला आणि त्याने त्या अभ्यास करणाऱ्या पोराला विचारलं, पप्पा काय करतात, तुझे वडील. तर त्यांनी सांगितलं पप्पा डिनर करतायत. वेळ सकाळ होती. ते आलेल्या माणसाने विचारलं, कमाल आहे, कोणत्या शाळेत शिकतो, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही, डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात. त्या पोराने त्या आलेल्या माणसाला सांगितलं, काका डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात ना. मग रात्रीचा शिळा भात होता, पप्पाने तोच गरम करून खाल्ला. म्हटलो पप्पा डिनर करतायत.
हे कोणाला जाणीव आहे बरं की उद्या लागणार आहे, उद्यासाठी ठेवावं? हा, ही फक्त मला कोणीतरी ती दम आलू भाजी असते काहीतरी, दम आलू भाजी, तर तिला दम आलू असं का म्हणतात? कोणीतरी सांगितलं होतं की रात्रीची उरलेली बटाट्याची भाजी सकाळी नवऱ्याच्या ताटात वाढायची, खा असा दम द्यायचा, त्याला दम आलू असं म्हणतात. मी भविष्यात कसा वागेन याविषयी मनुष्य जे बोलतो त्याला प्रतिज्ञा म्हणतात. ऐका माय बाप, मी भविष्यात असं करेन याला काय म्हणतात? प्रतिज्ञा. ते फक्त मनुष्य करतो म्हणून श्रेष्ठ आहे. तिघांची प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे: जीवाची प्रतिज्ञा, देवाची प्रतिज्ञा आणि संतांची प्रतिज्ञा. जीवाची म्हणजे तुमची माझी प्रतिज्ञा की अजून 20 वर्षांनी मी इतका श्रीमंत असेल. अजून 20 वर्षांनी माणसं काय काय म्हणतात, अजून 20 वर्षांनी तुम्हाला मला भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अजून 20 वर्षांनी तुम्हाला मी गावात दिसणार नाही, आपण म्हणत असतो की नाही. अजून 20 वर्षाने माझा तुम्हाला दूर दिसणार नाही, माणसं म्हणतात. अजून 20 वर्षाने आपला तुम्हाला दूर दिसणार नाही. आता काय माहिती दूर दिसणार नाही का तुझा दूर होणार आहे म्हणून, पण मग माणसं म्हणतात ही जीवाची प्रतिज्ञा. इतके प्लॉट असतील, इतके फ्लॅट असतील, इतका मी श्रीमंत असेल, जीवाची प्रतिज्ञा. एक देवाची प्रतिज्ञा, रामराया नवमीला अवताराला येणार आहेत, त्यांची प्रतिज्ञा आहे की साधू जेव्हा अडचणीत सापडेल, धर्म जेव्हा तळाला जाईल, अधर्म जेव्हा शीग मोडेल, तेव्हा मी निर्माण होईल, मी निर्माण झाल्यासारखा दिसेल, जन्म घेईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जब जब होई धर्म की हानि, धर्म की हानि, जेव्हा सज्जन अडचणीत सापडतील, सज्जनांना वाचवण्यासाठी, धर्माला परत एकदा चांगले दिवस आणण्यासाठी मी जन्म घेईन. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ही असुर महाअभिमानी, तब तब धरी प्रभु विनीत शरीरा, हृदय पारी सजन राम सिया राम सिया राम जय जय राम. देवाची प्रतिज्ञा राहता राहिली ती संतांची प्रतिज्ञा. देव जर म्हणतो की मी जन्म घेईन, जीव जर म्हणतो की मी इतका कमावेन, तर साधूंचंही भविष्याविषयी काहीतरी प्लॅनिंग असेलच ना. संतांना विचारूयात की आम्हा दोघांचं तुम्ही ऐकलं, आम्ही भविष्यात काय करू. तुमचं आयुष्य आणि तुमचं भविष्य त्याच्यात तुम्ही काय करायचं ठरवलंय. महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात, हर तुझं नाम, हर तुझं नाम,
शब्द आहेत महाराजांचे. हरी तुझे नाम गाईन अखंड यावीन पाखांडनीने काही. हे हरी, हरी शब्दाचा अर्थ आहे पाप हरण करणारा. हरी शब्दाचा अर्थ आहे मन हरण करणारा. हरी शब्दाचा अर्थ आहे चित्त हरण करणारा. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी तुका म्हणे गरुड ध्वजे. हरी शब्द संतांच्या आवडीचा आहे. हरीने माझे हरिले चित्त देवा मी माझं आयुष्य तुझ्या चिंतनात घालवणार आहे. हरी तुझे नाम गाईन अखंड. एवढं अनमोल आयुष्य, एवढं महागाचं आयुष्य तुम्ही देवाच्या नामात घालवणार आहोत. मागे काहीतरी ते पडणार होतं आकाशातून, ते स्काय लॅब का काय धूमकेतू पण पडणार होता एकदा, नाही का? तो लोकांचा मंत्र होता, खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करून घ्या. हा देह पुन्हा नाही, हा आयुष्य पुन्हा नाही. ही आपली जगण्याची कल्पना आहे. खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करून घ्या. आणि तुकाराम महाराजांच्या आयुष्याचं प्लॅनिंग असं आहे की उरलेलं आयुष्य देवा तुझ्या चिंतनात घालवीन. तर कमाल आहे मोठी. एवढं अनमोल आयुष्य, एकदाच मिळणार आयुष्य, आणि तुम्ही देवाच्या नामात घालवायला तयार आहात. देवाच्या नामात त्याने आयुष्य घालवायचं की ज्याला काहीच काम नाही, अशी आपली कल्पना. ज्याला काहीच महत्व नाही, ज्याला कोणीच विचारत नाही, त्याने हरी हरी करायचं, अशी आपली कल्पना आहे. आणि तुकाराम महाराजांसारख्या मूल्यवान व्यक्तीने आपला मूल्यवान वेळ, आपलं सबंध आयुष्य देवाच्या चिंतनात घालवावं. त्यांना असं वाटतं का? म्हणून त्याचं कारण मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो. मायबाप, देवाचं नाम आपल्याला जरी किरकोळ वाटलं तरी या जगातलं सगळ्यात प्रेशियस, सगळ्यात अनमोल, सगळ्यात अमूल्य देवाचं नाम आहे. बरं, देवाच्या नामाच्या पलीकडे या जगामध्ये अनमोल काहीच नाही. विल्यम शेक्सपियर एक युरोपचा नाटककार आहे. शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर त्याचं नाव. त्याचं एक वाक्य आहे की नावात काय आहे, नावात काय आहे. तो जर कधी तुकाराम महाराजांना भेटला असता तर त्यांनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या असत्या आणि वाक्य माघारी घेतलं असतं, माफी मागितली असती महाराजांची. नावात काय आहे, नावातच सगळे, नावात काय नाही. हो, माऊलींचा दृष्टांत आहे. माऊली म्हणतात की एखादा आपला कागद, पेपर कार्यालयामध्ये असतो आणि आपण त्या सरकारी कार्यालयामध्ये रोज सकाळी उठून चहा पिऊन जातो
आणि त्या ऑफिसरला, त्या कारकुनाला किंवा त्या क्लर्कला गाठतून त्याला विचारतो, मिळालं की तेवढी काय काय सही शिक्का, तेवढा सही शिक्का मिळाला का? सही शिक्का म्हणजे काय हो? नावच नाही का? नावच नाही का? राजाज्ञेची अक्षरे हाती, तेचा मायका जया पडती, तयासाठी जोडती सकळ वस्तू किंवा सकळ सिद्धी. राजाज्ञेची अक्षरे हाती, तेचा मायका. आमच्याकडे एक पाटोळे म्हणून गाव आहे, तिथले कलेक्टर आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे क्लासमेट आहेत. गुजरातमध्ये जुनागड जिल्हा आहे, त्या जुनागडचे ते कलेक्टर आहेत, जिल्हाधिकारी मित्र आहेत, क्लासमेट आहे. सिन्नरला आले सुट्टीवर, मला फोन केला, कुठे रे तू? म्हटलो मी कुंभाला निघालोय, हरिद्वारला. तो म्हटले इकडे इकडे आपण भेटू, मी इथंच आहे. जिल्हाधिकारी भेटले मला, कलेक्टर. आणि कुठं चाललास? म्हटलो हरिद्वारला. तू काय? म्हटलं मी सुट्टीवर आलोय. तर म्हटले मी आता जुनागडचा जिल्हाधिकारी आहे आणि तू फार लांब चालला, तर एक पत्र राहू दे. म्हणून त्यांनी पत्र दिलं मला, कलेक्टरचं पत्र. मी आपलं म्हटलं काही गरज नाही, पण मग घडी घातली, खिशात ठेवलं, पिशवीत ठेवलं. मुंबईहून बेंगलोर विमान होतं, बेंगलोरहून दिल्ली, दिल्लीहून कारने प्रवास हरिद्वार. असं हिवाळ्याचे दिवस, बेंगलोरला विमान आणि तिथून ते धुकं आलं. 9 तास विमान लेट झालं, 9 तास. ज्या गेटला आम्ही 3 वाजता पाहिजे तिथं आम्ही रात्री 8 वाजता पोहोचलो. पास होता पण 3 वाजताचा पास होता, टाइम स्लॉट, तेवढ्या वेळेत तुम्ही पोहोचले पाहिजे. आम्ही पोहोचलो 8 वाजता. त्या पोलिसाने अडवलं, बघू पास तर 3 वाजताच आहे, तुम्हाला 8 वाजले, मध्ये जाता येणार नाही. आम्ही फार विनंती केली, म्हटलं हे बघा तिकीट आहेत, फ्लाईट लेट झाली, विमान लेट झालं, काय करणार? म्हटले माझी नोकरी जाईल, मी तुम्हाला सोडणार. 3 तास त्याची विनंती करत होतो की फार लांबून आलो आम्ही हरिद्वारला, केवळ स्नानाला, केवळ कुंभाला आलो, आणि तो आम्हाला त्यांच्यातलं जमणारच नाही, तर जमणारच नाही, तर चालणारच नाही. शेवटी गाडीत बसलो, गाडी फिरवली, वळालो. हरिद्वारून परत यायला घरी बिना आंघोळीचे कुंभातून. तेवढ्यात मला आठवलं की आपल्याकडे कलेक्टरचं पत्र आहे. मी सहज उतरलो आणि तेवढं कलेक्टरचं पत्र त्या PSI ला दाखवलं. त्याने वाचलं, त्याने त्याच्या गाडीत मला आतमध्ये सोडलं. क्या बात आहे. मला काय म्हणायचंय, जर एका कलेक्टरच्या सही शिक्क्याला एवढी ताकद असेल तर देवाच्या नावाला काहीच ताकद नाही. काय नो हे के अपरिचित रस्त्याने आपण जात असतो, अपरिचित, माहिती नसतं. ज्या गावाला चाललोय त्या गावाला पोहोचतो की नाही कोणास ठाऊक. गुगल मॅप लावलेला राहतो पण फोन स्विच ऑफ होतो, सापडतच नाही. विचारणाराही कोणी दिसत नाही. घाटावरचं आमच्याकडचं विरळ वस्तीचं एखादं गाव असावं, कोणी दिसत नाही, खराब रस्ता, मॅप बंद पडलेला आहे, गुगल मॅप दाखवत नाही. अशा वेळी एक दगड दिसतो, त्या दगडावर पिंपळगाव लिहिलेलं राहतं. पिंपळगाव. का जीवात जीव येतो नाही का? येतो का नाही? दगडावरच्या त्या पिंपळगाव नावात जर एवढी ताकद असेल तर देवाच्या नावात काहीच ताकद नाही का?
कशी काय बोलतात माणसं कुणाच ठाऊक बा. नावात फार ताकद आहे माय बाप, खूप ताकद. घेऊन तर पाहावं, आयुष्यात आणून तर पाहावं. बरेच उद्योग आपण करून सोडले का नाही. मोठ्यांशी ओळखी केल्या, पदावाल्यांशी ओळखी केल्या, पैसा कमवून पाहिला, मान कमवून पाहिला, प्रतिष्ठा कमवून पाहिली, सगळं झालं ना. शेवटी हातात काही शिल्लक राहिलं नाही की नाही. आयुष्याच्या शेवटी निराश आहोत ना आपण. संत म्हणतात एकदा नाव घेऊन तर पहा, विठ्ठल विठ्ठल. मुंबई हायकोर्टचे जज होते न्यायमूर्ती रानडे. का तुकाराम महाराज आपलं अनमोल आयुष्य नामासाठी घालवायला तयार आहेत. ऐका, न्यायमूर्ती रानडे सर हा खिताब त्यांना इंग्रजांनी दिला होता. इंग्रजांनी महत्वाची प्रशासकीय पदं आपल्या लोकांना कधीच दिली नाही. चांगली पदं आपल्या लोकांनी, ते आपल्याला हीन समजायचे. त्यांच्या हॉटेल पुढे पाटी असायची, हॉटेल पुढे इंग्रजांच्या, की डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड. कुत्र्यांना आणि भारतीय माणसांना प्रवेश नाही, एवढे हीन समजायचे ते आपल्याला. आपणही थोडाफार बदला घेतला म्हणा त्याचा. म्हणजे इंग्रजांचे ऑफिसर लोक जे कपडे घालायचे ते आपण बँडवाल्याला घालायला लावले. बजाव, वाजव जरा, आवाज येत नाही व्यवस्थित, वाजंत्री बँडवाला. पण ते असेपर्यंत त्यांनी आपल्याला नाही चांगली पदं दिली महाराज. मोजक्या लोकांना त्यांनी चांगली पदं दिली. त्यातले होते न्यायमूर्ती रानडे. त्यांना इंग्रजांनी सर हा खिताब दिला होता. सर न्यायमूर्ती रानडे तुमच्या मुंबई हायकोर्टचे जज होते इंग्रजांच्या काळात. दमा झाला त्यांना, दमा, नंतर टीबी झाला, क्षय झाला. आता आज आपल्याला टीबी आजार किरकोळ वाटतो कारण औषधं चांगली येतात आजच्या काळामध्ये. त्या काळात टीबी आजार म्हणजे मरणापर्यंत नेणारा आजार होता. पुण्यातल्या संचेती नावाच्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. आजही त्या संचेती डॉक्टरांच्या 4थ्या पिढीचा दवाखाना पुण्यात आहे, शिवाजीनगरला, संचेती हॉस्पिटल. मारवाडी समाजाची डॉक्टर आणि त्या प्रामाणिक डॉक्टर होते. त्यांनी त्या सर न्यायमूर्ती रानडेंना एके दिवशी प्रामाणिकपणाने सांगितलं की न्यायमूर्ती, खरं सांगू का, तुम्ही औषधं घेऊ नका, तुम्ही आता वेळ घालवू नका. आयुष्यात जे तुम्हाला असं वाटलंय की करायचं शिल्लक आहे, त्या तीर्थाला जाऊन या, तिथं जाऊन या. म्हटलं का असं तुम्ही बोलताय, औषधं सोडून द्या. डॉक्टरांनी सांगितलं, खरं सांग का, जगातली आतलं कुठलीच औषधं तुमच्या उपयोगाची नाही. छातीमध्ये एवढं इन्फेक्शन वाढलंय, संक्रमण, की जगातलं कुठलंच औषध आणि कुठलाच डॉक्टर तुम्हाला वाचवणार नाही. आता कोणताच डॉक्टर नाही वाचवणार. त्यांनी डॉक्टरांना विचारलं होतं मी किती दिवस जगेन. डॉक्टरांनी सांगितलं असं सांगायचं नसतं. म्हटले तरी पण तुम्ही माझे मित्र आहात, मी काय गांगरून जाणार नाही, मी किती दिवस जगेन. तर डॉक्टरांनी सांगितलं जास्तीत जास्त 1.5 महिना, जास्तीत जास्त 1.5 महिना. वाईट वाटलं मोठं, 1.5 महिना हा काही जगण्याचा काळ नाही. वारीत आम्ही चाललो होतो, 85-90 वर्षाचा म्हातारा रिचार्ज मारत होता मोबाईलला. वय वर्ष 85-90. तर दुकानदाराने विचारलं किती दिवसाचं रिचार्ज मारू. तर म्हाताऱ्याने सांगितलं 1 वर्षाचं. म्हटलं काय कॉन्फिडन्स आहे बा, काय विश्वास आहे. पाहिजे पाहिजे पाहिजे, कामाला येतो तो. पण खरं म्हणजे मी काय, तुम्ही काय, कोणी काय, रोज एका दिवसाचं रिचार्ज मारावं अशी सोय आहे आपली. उद्याचं दिवस पाहणार की नाही. चल रे हंसा अमर लोक को यहाँ कोई नहीं तेरा है, जगवालों का हुआ अंधेरा अब सवेरा तेरा है. मत करना अभिमान बंदे, मत करना, कबीर महाराज, मत करना बंदे, मत करना तेरे जैसे लाखों. कबीर महाराज म्हणतात तुझ्यासारखे लाखो आहेत, लाखो या मातीने काढले. तेरे जैसे लाखो इस मिट्टी में पाए. मत करना अभिमान बंदे, मत करना
अभिमान करू नये. आपल्यासारखी लाखो माणसं गाडली गेली, मातीने संपवली. कुठे तो तैमूर, कुठे नादिरशाह, कुठे हिटलर, कुठे औरंगजेब. केवढी खुकार माणसं होती, पण मातीने ठेवली नाही अजिबात. गाडून टाकली, गाडून टाकली, संपून टाकली. मत करणा अभिमान रे बंदे, मत करणा अभिमान. त्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही 1.5 महिना जगाल. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरी गेले, रोज 5 ओव्या वाचायची ज्ञानेश्वरीच्या. नियम होता 5 ओव्या. ज्ञानेश्वरी उघडली, 9वा अध्याय सुरू होता. श्लोक होता सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दुर्व्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्याच्या खाली ओवे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. ते नामची नाही पापाची ऐसे केले. त्या ओवीचा अर्थ असा आहे की नामाने पाप जातं, नामाने पाप जळतं. हे बुद्धिवान होते, विचारक होते. यांनी विचार केला नामाने जर पाप जातं, मी जर नाम घेतलं तर पाप जळेल, आणि पाप जळालं तर रोग कसा राहील, कारण रोग हा पापाचा परिणाम आहे. तुका म्हणे पापे येती, संक्षेपक आहे पण म्हणतात तुका म्हणे पापे येते रोगाची. पाप रोग बनून आयुष्यात येतं. आपण जर पापच जाळलं तर रोग कसा येईल, कारणच घालवलं तर कार्य कसं राहील. मग ते गाणगापूरला गेले. नृसिंह स्वामी सरस्वती दत्ताचे अवतार आहे, त्यांची भूमी आहे गाणगापूर, गुलबर्गा जिल्हा आहे कर्नाटक मध्ये. तिथे गेले आणि रोज 1 लाख कृष्ण म्हणायचे. किती? 1 लाख. रोज 1 लाख कृष्ण म्हणायचे. काहीच नाही बोलत, काहीच नाही बोलायचे. म्हणजे कोणी आडवा आलं रस्त्यात तर एक्सक्यूज मी म्हणत नव्हते, कृष्ण म्हणायचे. कोणा माऊलीच्या घरी जर भिक्षामदेही भाकरी मिळवण्यासाठी जर भिक्षा मागायला गेले तर भिक्षामदेही मधुकरी म्हणत नव्हते, कृष्ण म्हणायचे. काय माणसं वेळ घालवतात आयुष्यात, काय वेळ घालवतात व्यर्थ. कुठल्या तरी कट्ट्यावर बसतात, हा असा तो तसा, तो तसा तो तसा. 2 तास चालतं बा, हा असा तो तसा. आणि 2 तासानं मग उठायच्या वेळी शांत पण सुस्त. आणि मग म्हणतात जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती. शेवटच्या वाक्यात मग शहाणे होतात. काय वेळ घालवतात माणसं, कशासाठी वेळ घालवतात काय माहिती, काय मिळतं वेळ घालून काय माहिती. कृष्ण सोडून दुसरा शब्द नाही त्यांच्या मुखामध्ये. काय नाव सांगितलं मी त्यांचं, काय नाव सांगितलं रे पोरा? न्यायमूर्ती, न्यायमूर्ती रानडे सर. न्यायमूर्ती कोण होते ते? मुंबई हायकोर्टचे जज, मुख्य न्यायाधीश. कृष्ण 1 लाख कृष्ण म्हणायचे रोज. 1.5 महिना झाला, 4 महिने झाले, 5 महिने, 8 महिने झाले, 10, 14 महिने संपले. डॉक्टर म्हटलं होता तुम्ही 1.5 महिन्याच्या पुढे जगणार नाही. 14 महिने यांनी नामस्मरण केलं, रोज 1 लाख कृष्ण. परत पुण्यातल्या त्याच हॉस्पिटलमध्ये गेले. तो डॉक्टर तो उठून उभाच राहिला. त्याने तपासलं आणि त्याने विचारलं होतं न्यायमूर्ती तुम्ही बिलकुल बरे आहात, बिलकुल ठीक आहात, मला सांगा तुम्ही कोणत्या दवाखान्यातून बरे होऊन आले. तेव्हा न्यायमूर्तींनी उत्तर दिलं होतं मी देवाच्या नामाच्या दवाखान्यातून बरा होऊन आलो. मी देवाच्या नावाच्या दवाखान्यातून, नामाने अपमृत्यू टळतो. अपमृत्यू म्हणजे एक असतो शेवटचा मृत्यू, तो कोणाला टळला नाही आतापर्यंत, तेव्हा जायचंच आहे. पण अकाली लवकर अपघाती आजारातून त्याला म्हणतात अपमृत्यू. नामाने तो टळतो. पण हा फार छोटा फायदा झाला, हा खूप छोटा फायदा झाला नामाचा. तुकाराम महाराज म्हणतात की नामाने काय होणार नाही बरं. काय नोहे केले एका महाराजांचा एक अभंग आहे, भवरोगा ऐसे जाय अनिक काय
क्षुल्लक आहे. भवरोग सगळ्यात मोठा रोग आहे, अज्ञान. आणि ते अज्ञान जर नामाने जात असतील तर बाकीचे रोग छोटे आहेत ना. मग अज्ञान, भीती हे फार छोटे आजार आहेत, हे तर नक्की जातात नामाने. प्रश्न आहे का? भवरोग ऐसे जाय आणि काय क्षुल्लक आहे. ब्रह्मरस घेई काढा आयुष्यामध्ये सगळ्यात अनमोल, सगळ्यात प्रेशियस काय असेल, सगळ्यात महागाचं काय असेल तर ते नाम आहे. म्हणून तुकाराम महाराज आपलं अनमोल आयुष्य त्या अनमोल नामासाठी खर्च करायला तयार. हरी तुझे नाम गाईन अखंड, अखंड म्हणजे न तुटता, अखंड खंडे ना जीवन, भावना अशी आहे की याशिवाय जी सगळी साधनं आहेत तुझ्या प्राप्तीची ती मला माहिती नाही, मला ती पाखंड वाटतात, खोटी वाटतात. यावी न पाखंड नेने काही काय धाडस आहे तुकाराम महाराजांचं. नामाशिवाय सगळ्या साधनांना तुकाराम महाराज पाखंड म्हणतात. पापस्य खंडनानी, पापाचाच भाग ते पाखंड, खोट ते पाखंड, त्याला म्हणतात पाखंड. नामाशिवाय सगळी साधनं तुकाराम महाराजांना पाखंड वाटतात देवप्राप्तीची. यावीन पाखंड नेने काही काय माहितीये का, नाम सहज मिळालं म्हणून ते आपल्याला समजत किरकोळ वाटतं. संत सरळ आहेत, सरळ संतांनी सज्जन अंतकरणाने आपल्याला ते दिलं म्हणून आपल्याला वाटतं किरकोळ आहे, त्याने काही मिळत नाही, त्याने काय होतं. पण सांगू का तुम्हाला, असा नियम बिलकुल नाही की जे स्वस्त आहे सरळ मिळतं ते उपयोगाचं नाही. तसा असाही नियम नाही की जे फार महागाचं आहे सहज मिळत नाही ते फार महत्वाचं आहे, असं आहे का. सोपं विचारतो मी तुम्हाला, मीठ आणि सोनं, मीठ आणि सोनं काय महत्वाचं आहे बरं जास्त. हा, जगायला मीठ, मीठ महत्वाचं आहे जगायला, बरोबर आहे. मीठ फार आवश्यक आहे की नाही. पण ते मीठ सहज मिळालं ना, 10 रुपये किलो मिळतं. ते दुकानदार शेड मध्येच ठेवतो, ते बाहेरच ते शटर लावतो पण कुलूप लावतो, ते बाहेरच गोण्या पडलेल्या असतात. आपण जर घाईत म्हटलं की मीठ दे, पाहुणे आलेत, तर तो म्हणतो ने तुझ्या हाताने, उद्या बघू मीठ. सोन्याचा दुकानदार आहे एखादा परिचित की ने तुझ्या हाताने, उद्या बघू. असेल तर सांगा, थांबतो मुक्कामाला, उद्या गाडी डिक्की भरूनच नेतो. सोनं जर आणलं मनुष्याने, ते मीठ आणतो तर काय हाल असतात त्या मिठाचे, किती पात्रावर शिल्लक राहत, किती हात धुवायला किती वापरलं जातं, सांडतं किती, वाया किती जातं. सोनं मात्र आणल्यावर चप्पल स्टँड जवळ ठेवतो नाही का आपण. बेडरूम मध्ये कपाट, त्याच्यात कप्पा, त्याच्यात कप्पा, त्याच्यात ती वेलवेटची
डबी, त्याच्यात ती वेलवेटची गादी. असं आहे का की ते फार महागाचं आहे म्हणून ते फार उपयोगाचं आहे? उपयोगाचं काही नाही. हा, एवढ्या उपयोगाचं आहे की रात्रीच्या वेळी सोनं घालून निघणं म्हणजे मार खायला निमंत्रण, दुसरं काय? तेवढ्या उपयोगात म्हणजे मालिश करायच्या उपयोगाचं आहे. पाठीची मालिश करून घ्यायची ज्याला इच्छा असेल त्याच्या ते उपयोगाचं आहे. बाकी काय उपयोगाचे होते? असा कधीच गैरसमज करून घ्यायचा नाही की नाम सरळ मिळालंय म्हणून ते महत्वाचं. साधू संत आहेत ना वारकरी संप्रदायाची, फार सरळ आहेत महाराज. त्यांनी नाम देताना आपल्याला असं नाही सांगितलं की बाबा पिवळेच कपडे घालून यायचं, माळ घालायचं वेळी पिवळेच कपडे घालून यायचे, निघालं घरून की वळून पाहायचं नाही, आहे की नाही? वळून पाहिलं तर भलतं काहीतरी होईल मग माझ्याकडे यायचं. कृपाळू सज्जन, सज्जन म्हणजे सरळ, सरळ आहेत ते. त्यांनी सरळ मनाने दिलं पण मिठासारखं आहे ते. सरळ मिळतं, स्वस्त मिळतं, पण फार उपयोगाचं आहे. म्हणून त्याच्या बाबतीत दिरंगाई नको, त्याच्या बाबतीत भूल नको, त्याच्या बाबतीत चूक नको. बाकीचे फार महागाची साधनं असतील, सहजासहजी मिळत नसतील, पण ती उपयोगाची पण नाहीत. सोन्यासारखी फार महाग आहे पण उपयोगाचं नाही. तसं काही बिघडत नाही नसल्याने. यावी न पाखंड नेने काही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला जर माझ्या भक्तीने प्रसन्नता वाटत असेल माझ्या नामाने, तर मला जीवनामध्ये एकच दे की हे मी नाम जपतोय याच्या विषयीचा आणखी विश्वास मला दे. दुसरं अंतरी विश्वास अखंड अंतरी विश्वास माझ्या भक्तीने प्रसन्न असशील तर एक वरदान देशील का? मी जे नाम घेतोय त्याच्यात विश्वास दे. अंतरी विश्वास अखंड. का विश्वास पाहिजे? विश्वासाशिवाय साधना मनुष्य जीवनभर करू शकत नाही. विश्वास पाहिजे, नाही तर विश्वास डगमगीत होतो, डळमळीत होतो. स्वामी राम नावाचे संत होऊन गेले, त्यांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, हिमालयीन संतांच्या सहवासात. खूप चांगलं आहे, ऐका, वाचा नक्की, बाजारातून आणून वाचा. पुस्तकाचं नाव आहे हिमालयीन संतांच्या सहवासात. लेखक आहे स्वामी राम. शंकराचार्य होते, फार मोठी व्यक्ती, खूप मोठे संत भारतात होऊन गेले. त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे, त्यांनी लिहिलाय त्यात. त्यांच्या गुरुजींनी सांगितलं, बाळा हा मंत्र आहे, हा मंत्र घे, अमुक ठिकाणी जा, झोपडी बांध, 41 दिवस अनुष्ठान कर. 41 दिवस त्यांनी तो मंत्र घेतला, पाठ केला, गेले गुरुजींनी सांगितलेल्या ठिकाणी झोपडी बांधली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस खडतन अनुष्ठान होत. एकच वेळ जेवायचं, अर्धीच भाकरी खायची, 2 वेळेत पाणी प्यायचं. अनुष्ठान खडतर होत. विश्वास तुटत चालला, काय अनुभव येईना, सुख काय वाटेना, बरं काय वाटेना, काही साक्षात्कार होईना. 10 दिवस झाले,
15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 30 दिवस झाले, 35 दिवस झाले. 6 दिवस राहिले, पण त्यांना वाटलं 35 दिवसात काही झालं नाही तर 6 दिवसात काय होणार. झोपडी मोडली आणि निघाले परत. शेजारी गाव होतं, गावाच्या मध्यभागून गल्लीतून निघाले होते आणि गल्लीच्या कडेला उजव्या हाताला एका नृत्यांगनेचा वाडा होता. मोठा महाल, प्रसिद्ध नृत्यांगना, नाचणारी, शेठ, सावकार, व्यापारी, श्रीमंत तिचे तर नृत्य पाहायला, डान्स पाहायला आलेले. आणि ती एक शृंगारिक गीत म्हणत होती की हे पिया मत जाइयो छांडके, म्हणजे मला सोडून जाऊ नकोस, असा त्याचा अर्थ होता. तो शृंगारिक गीत होतं, पण यांनी ते स्वतःला लावलं की देव मला म्हणतोय की 6 दिवसासाठी अनुष्ठान सोडून चाललास. राहिले किती? 35 दिवस घालवले, 6 राहिले. परत गेले, झोपडी परत बांधली, परत बसले. 6 दिवस अनुष्ठान केलं. बरोबर 41 दिवस संपले. 41व्या दिवशी कृष्णाचा अनुग्रह त्यांना झाला, कृष्णाचा साक्षात्कार झाला त्यांना. कधीतरी साधनेमध्ये अशी वेळ येते, विश्वास डळमळीत व्हायला लागतो, डगमगीत व्हायला लागतो. तुकाराम महाराज त्या दिवसासाठी म्हणतायत, देवा तसं होऊ नये म्हणून अंतकरणामध्ये विश्वास, अंतरी विश्वास. कधी कधी अशी वेळ येते ना की बरोबर आहे का कडे आपलं, आपण ज्या रस्त्याने चाललोय हा रस्ता कुठल्या दरीत तर नाही नेऊन घालणार आपल्याला, वाटतं की नाही? कधीतरी वाटतं. त्या क्षणासाठी विश्वास कामाला येतो. विश्वास तो देवाकडे सतत मागायचा. अंतरी विश्वास, फार कमालीची कामाची गोष्ट आहे विश्वास, फार कामाची. माणसं म्हणतात विश्वासाची दुनिया नाही राहिली. विश्वास पानिपतात गेली नाही का. विश्वासराव पेशवे देखणा पोरगा होता पेशव्यांचा आणि लढावया होता. नाव होतं विश्वासराव पेशवे. पानिपतचं युद्ध झालं अहमदशाह अब्दालीचं मराठ्यांचं आणि विश्वासराव मारले गेले. तेव्हापासून मन आहे महाराष्ट्रात, विश्वास तर पानिपतातच गेला. विश्वासराव पानिपतात गेले. पण तरी सुद्धा मी सांगतो मायबाप, विश्वासाशिवाय नाही चालत हो. एवढ्याशा तुमच्या अरुंद गल्ल्यात भिवंडीच्या, इकडून गाडी चाललेली राहते, तिकडून पण गाडी येते, मध्ये फक्त अर्ध्या फुटाचं अंतर राहतं. अजून कमी करावं लागेल मला वाटतं भिवंडीमध्ये. 3 इंचाचं फक्त दोघांमध्ये अंतर, 3 इंचाचं, 4 इंचाचं अंतर, 5 इंचाचं अंतर. हा ड्रायव्हर त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाहतो, तो ड्रायव्हर या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाहतो आणि फक्त ते डोळे एकमेकाला सांगतात की पास होऊन जाईल. गाडी पास होते. याही गाडीतले जीव सुरक्षित, त्याही गाडीतले जीव सुरक्षित. लाखो कोट्यावधी अब्जावधी जीव रोज एकमेकाच्या जवळून 1 फुटाच्या अंतराने जाता येतो, फक्त 1 फुटाच्या अंतराने, केवळ त्या ड्रायव्हरच्या एकमेकाच्या डोळ्यातल्या विश्वासाने. आपल्याला ओव्हरटेक करायची असते तर पुढचा ड्रायव्हर हात काढून सांगतो, त्याच्या त्या हातावर विश्वास ठेवावा लागतो की नाही. नाही पुढे गाडी, पटकन काढून घेतो आपण. स्पीड असतो 120चा, समोरचा असतो 120चा, 240, पण मग त्या हातावर विश्वास असतो. जा निघून होईल पास. विश्वासाशिवाय काय चालतं मायबाबा, सांगू तुम्हाला. बायको माप ओलांडते घराचं. लग्नाच्या दिवशी मालकीन होते त्या घराची. 4 वर्षामध्ये अख्ख्या घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात असतात. कशाच्या जोरावर? तिने काम केलं म्हणून नाही, भांडे घासले म्हणून नाही. भांडे तर त्या भांडे घासणारीनी पण घासले की, कपडे तर ती नाही धुतले. तिच्या हातात काय आपण बंडल देतो मोजायचे, नोटाचे बंडल तिच्या हातात? नाही नाही नाही. विश्वास नसेल तर तिला दिवाळीची साडी सुद्धा घेणं महाग, फार आवश्यक आहे बरं. विश्वास खूप आवश्यक. अंतरी आग्रा नावाचं शहर, आग्रा, मुस्लिमाचं घर, हिंदूचं घर शेजारी होतं. हिंदू ब्राह्मण कुटुंब. श्रावण महिना भागवत कथा सुरू होती आणि भागवताचार्य सांगत होते की वृंदावन नावाचं गाव, कृष्ण नावाचा 8 वर्षाचा पोरगा, यशोदा त्याची आई. यशोदेने सांगितलं कृष्णा रानात गायी चारायला गेलो पाहिजे. आणि ते कृष्ण रानात गायी चारायला निघाले. हे भागवत कथा ते सांगत होते हिंदू कुटुंबामध्ये. आणि भिंतीला भिंत मुस्लिम कुटुंब. त्या मुस्लिम कुटुंबातला 8 वर्षाचा पोरगा, नाव होतं रसखान.
तो रसखान ओट्यावर बसून त्याच्या कानावरती शब्द पडत होते. आता भिंतीला भिंत. त्या पोराने ते ऐकलं की 8 वर्षाचा कृष्ण आणि त्याचंही वय 8च वर्ष होतं त्या रसखानचं. त्याला वाटलं म्हणजे माझ्याच एवढा. गाई चारायला निघाला. ते सरदाराचं पोरग होतं रसखान, श्रीमंताचं पोरग. त्याला वाटलं कमाल आहे, माझ्याच एवढं पोरग पण गाई चारायला जातं. तर भागवताचार्यांनी कथाकारांनी सांगितलं की ते पोरग निघालं तर जाताना चप्पल घातली नाही. जाताना एक रानातला काटा त्याच्या पायात रुतला, टोचला. सवंगडी पळत आले. त्यातला एक पेंद्या होता, त्याने कृष्णाच्या पायातला काटा बाहेर उपटून काढला आणि हात फिरवला मोठ्या प्रेमाने. कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले नाही, पण कृष्णाच्या पायात घुसलेला काटा पाहून ते मित्राच्या डोळ्यात अश्रू आले. त्या 8 वर्षाच्या रसखानला, मुस्लिम पोराला असं वाटलं काय आई आहे ही यशोदा, हिला कळत नाही का चप्पल द्यायची नाही म्हणून. त्या पोराला असंही वाटलं की नाही दिलं त्याने, नाही दिली तिने चप्पल तर आपल्याला द्यायला काय हरकत आहे, मी देईन. ते पोरग उठलं, लगेच चपलेच्या दुकानदाराकडे गेलं. चपलेच्या दुकानदाराला सांगितलं, दादा 8 वर्षाच्या पोराला तुमच्या दुकानातली सगळ्यात महाग चप्पल द्या. याचं वय 8च वर्ष. दुकानदाराला वाटलं स्वतःसाठी मागतोय. जमीनदाराचा पोरगा आहे, सरदाराचा पोरगा आहे, ना नको म्हणायला, बापाकडून पैसे घेता येते. सगळ्यात महागाची चप्पल दिली त्या रसखानला. त्या रसखानने ती चप्पल घेतली. 45 किलोमीटर अंतर ते पोरग पायी चाललं, वृंदावनात गेलं आणि तिथे जाऊन सगळ्यांना विचारू लागलं 15व्या शतकामध्ये की कृष्ण कुठे. यशोदेने त्याला रानात गायी चारायला पाठवलंय, नंदाने त्याला रानात गायी चारायला पाठवलंय, त्याला चप्पल दिली नाही कृष्णाला आज आईने. मी ती चप्पल घेऊन आलोय. लोक हसायला लागली. लोक म्हटले अरे तुझ्यात त्याच्यात 5000 वर्षांचं अंतर आहे. पण सांगू का, भक्ती फार सरळ अंतकरणाच्या माणसाचं काम, परमार्थ. लबाडाचं काम नाही, भागत्या लोकांचं काम. राम सुखदासजी नावाचे संत होऊन गेले. गीता प्रेस त्यांनी स्थापन केलेली आहे, राम सुखदासजी. त्यांचं एक वाक्य आहे, ते राम सुखदासजी असं म्हणायचे, सीधे रहो सरल बनो, ज्यादा चालाक आदमी हमेशा चालाकी का शिकार बनता है. सरळ राहा, सज्जन व्हा. जास्त चालाक व्हाल तर चालाकीची शिकार तुम्हीच व्हाल. सरळ माणसांचा प्रपंचही निघून जातो, परमार्थही होऊन जातो. जी भामटी माणसं राहत, तुमच्याकडे चॅप्टर म्हणतात नाही का, लय लय चॅप्टर माणूस, अशी लय चॅप्टर माणसं पहिली चॅप्टराचीच गाठ त्यांना होते. हो, चॅप्टराचीच गाठ त्यांना होती की सांगायचं होतं, पण युट्यूब चालू आहे मला वाटतं, आहे की नाही. नाव बदलून सांगूयात, आहे की नाही. आमच्या परिचित एक बाई, ओळखीची एक, नात्यातली, पहिल्या पत्नीला मुलगी आणि ती वारली पत्नी बिचारी. तर दुसरी बायको त्याने केली. दुसऱ्याही बायकोला मुलगीच झाली. तर ती मोठी झाली दोन्ही. तर मी कायम सांगायचो त्या बाईला, नानी म्हणायचो मी तिला. तिने म्हणायचो, नानी दोन्हीला सारखं वाढत जा बरं, दोन्हीला सारखं प्रेम लाव बरं. म्हणजे तुझी मुलगी आणि सौतीची मुलगी, दोन्हीला सारखं प्रेम लावत जा. तिने नाही केलं तसं कधी. कायम जी मुलगी आहे मोठीची, जी वारलेली होती, सावत्र मुलगी, काय म्हणतात इकडं, सावत्रच ना, तिला तिने शिळच वाढायचं. जी स्वतःच्या पोटी आलेली तिला तिने ताजच वाढायचं. लग्नाची वेळ आली, शिकायलाय तसंच. म्हटलं दोन्हीला एका कॉलेजात टाकणार नाही. तिला मराठी मीडियमला टाकलं, ती मोठी, आणि तिच्या पोटी आलेली तिला इंग्लिश मीडियमला टाकलं, खूप खर्च करून हॉस्टेलला टाकलं. लग्नाची वेळ आली, दोन्ही मुली लग्नाला आल्या. तेव्हा तरी मी म्हटलो, नानी कमीत कमी आता तरी दोन्हीला स्थळ पाहताना चांगलं पहा. तिने त्याही वेळी भेदभाव केला. मोठीला स्थळ पाहताना, नवरदेव पाहताना ओगी गरीब पाहिला, कंपनीत जाणारा, 200-300 रुपये रोजाने जाणारा तो पाहिला. आणि छोटीला पोटची जी जन्माला होती तिला मात्र पक्का श्रीमंत पाहिला. फार दोन्हीची लग्न लागली. त्याची कंपनी जाणार होतं, त्याची कंपनी बंद पडली. ते नाशिकला आला, आमच्या सातपूरला मोठं हार्डवेअर टाकलं. ते अब्जाधीश आहे. आता कंपनी बंद पडली म्हणून लोन काढून मोठं हार्डवेअर टाकलं. आता ते नाशिकमध्ये मोठा अब्जाधीश झाला तो. आणि जो श्रीमंत पाहिला होता त्याला सगळी व्यसनं निघाली. ते मातीत गेलं आणि ते पोरही मातीत गेलं. सीधे रहो, सरळ रहो. फार हुशारी कराल तर हुशाराची गाठ हुशाराला होते बरं.
भामटेपणाची गाठ भामटेशी, सीधे रहो, सरळ रहो. विठाला विठाला भक्ती फार सरळ अंतकरणाच्या माणसाचं काम आहे. तो रसखान वृंदावनात गेला. काय सांगावं तुम्हाला, केवढी सरळ अंतकरणाची माणसं आहेत त्या वृंदावनात आजही. तिथं नंदगाव नावाचं एक ठिकाण आहे. नंदगाव असं थोडी डोंगर आहे, टेकडी आहे जरा. आम्ही वरती चाललो होतो आणि पाणी पाहिजे होतं. तर मी आवाज दिला, मैया पाणी चाहिए. तर म्हातारी बाहेर आली, लाला क्या चाहिए, वृंदावनची भाषा आहे. पोरा काय पाहिजे, तर म्हटलं पाणी पाहिजे. ती म्हातारी पाणी आणायला आतमध्ये गेली. तिच्या दरवाजामध्ये वाटी ठेवलेली होती, त्यात माखन होतं, लोणी होतं, लोणी. मी विचार केला कशाला ठेवलं असेल बरोबर दरवाजात बाहेर वृंदावनात. तर ती म्हातारी पाणी घेऊन आली. तर मी विचारलं तिला, मैया हे किसके लिए रखा है, हे कोणासाठी ठेवलंय. तिने उत्तर दिलं, हे कृष्णासाठी. तर माझ्या डोळ्यात पाणी आलं की कमाल आहे मोठी काय म्हातारी. तिला माहिती नाही की 5,500 वर्ष आपल्यामध्ये कृष्णामध्ये अंतर आहे. तर मी तिला विचारलं होतं की मैया ढक्के रखना चाहिए था, म्हणजे झाकून तर ठेवायला पाहिजे होतं, तू उघडं ठेवलंस. तर तिने उत्तर दिलं होतं, लाला म्हणजे पोरा झाकूनच ठेवायचं होतं, पण मी विचार केला जर मी झाकून ठेवलं कृष्ण खेळून दमून येईल आणि त्याला जर झाकलेलं माखन दिसलं नाही तर तो उपवाशी परत जाईल, म्हणून उघडं ठेवलं. काय भावना, काय भावना. भक्तीनं असं सरळ अंतकरणाच्या माणसाचं काम आहे. सरळ सरळ सोपं. तो रसखान आला 8 वर्षाचा आणि अख्ख्या वृंदावन मध्ये विचारत होता, कृष्ण कुठे, मला त्याला चप्पल द्यायची, मला त्याला चप्पल द्यायची, मला त्याला चप्पल द्यायची. लोक हसले. संध्याकाळ झाली. कदंबाच्या झाडाखाली दिवसभर पोरगं फिरून फिरून कंटाळलं, बेशुद्ध पडलं. कदंबाचं झाड बेशुद्ध पडलं पोरगं. देवाला काळजी वाटली. देव निघाले तर रुक्मिणी मातेने विचारलं, कुठे निघालात. म्हटले रसखानला भेटायला. रुक्मिणी मातेने सांगितलं, तो तुम्हाला ओळखणार नाही, 8 वर्षाचं व्हावं लागेल तुम्हाला. देव 8 वर्षाची झाली. बासरी घेतली. कुठं निघाला चपला घालून. त्याच्या मते तुमच्या पायात आज चप्पल नाही. देवाने चप्पल काढली. रुक्मिणी मातेने सांगितलं, कुठं निघालात. काटा टोचून घ्या, काटा, तो आधी पाय तपासील की तोच आहे का हा. देवाने पायात काटा टोचून घेतला, रक्त काढून घेतलं. 8 वर्षाचे देव झाले. त्या कदंबाच्या झाडाखाली गेले. रसखानची मान आपल्या उजव्या मांडीवर घेतली. त्याच्या डोक्याहून हळीवार हात फिरवला. त्यांनी डोळे उघडले. रसखानने विचारलं होतं, तुझं नाव काय. म्हटलं कृष्ण. तुझ्या आईचं नाव काय. यशोदा. तुझ्या वडिलांचं नाव नंद. कुठून आलास तू. म्हटले रानातून गाई चालू. आज काही झालं होतं का तुला. म्हटले हो, मी निघालो होतो, पायात काटा रुतला होता. मग पुढे काय झालं. म्हटले काय नाही, माझा एक मित्र आहे पेंध्या, त्याने तो काटा काढला. त्या रसखानला ओळख पटली. त्याने ती चप्पल काढली हळूच आणि सांगितलं, कृष्णा मग तुझ्यासाठी मी ही चप्पल आणली, एवढी घे आणि घाल. देवाने त्याच्या हातची ती चप्पल स्वीकारली. जमीनदाराचा सरदाराचा पोरगा फिरून कधीच आग्रा शहरात गेला नाही. 88 वर्ष जगलाय. 80 वर्ष वृंदावनात आणि 8 वर्ष आधीचे बालपणात. रसखानची समाधी आजही वृंदावनात आहे. खूप अभंग आहे त्याची, गायले जातात. ताही आहिर की छोकरिया छचिया भर छाछ पे नाच नचावी. इतका विश्वास लागतो की तो येणार आहे, तो आहेच. तो रानातच गेलाय आणि त्याच्या पायात काटाच रुतलाय, तू माझी चप्पल घेणार आहे. इतका विश्वास लागतो. नाही तर भक्ती डळमळीत होते. एवढा विश्वास माणसाचं काम नाही. हा, एवढा विश्वास माणसाचं काम आहे का. नाही काम. म्हणून मग तो देवाला मागायचं, देवाला मागत राहायचं. अंतरी विश्वास अखंड नामाचा. माणूस एवढा विश्वासी प्राणी नाही महाराज. एटीएम मधून निघालेले पैसे माणसं मोजतात आणि नाहीच का. समजा कमी आले तर काय करणार तुम्ही. समजा आलीच एक नोट बा कमी तर काय करणार आहे. आणि मी म्हणतो एखाद्या वेळी एक हेच दे. काया सुद्धा जी हरिभजनात रमते ती दुसऱ्या कोणत्याच साधनात रमत नाही. पहा, कोणत्याच साधनात रमत नाही जी काया. एवढं सांगतो आणि थांबतो. 11 वाजले. हे बघा, आपण प्रपंचाच्या कामानंतरही झोपतो आणि दिंडीत पालखी सोहळ्यामध्ये भजन केल्यानंतर रात्री
झोपतो, दमून झोपतो. भजनाची झोप असते. आणि घरी प्रपंचाची कामं, ड्युटीवर, नोकरीवर, दुकानावर दमतो, झोपतो. खरं सांगा, ती वारीतली झोप गाढ असते का घरची झोप गाढ असते बरं? कोण कोण वारीत जातं सांगा बरं? कोणती झोप असते? काय झोप असते महाराज वारीतली? काय झोप असते? 20 किलोमीटर चाललेलो राहतो, दिवसभर भजन केलेलं राहत. आम्ही आळंदी ते माऊलींकडून चालायचो तेव्हा, आता निवृत्तीनाथांकडून चालतो. आळंदीत असताना तर एक मुक्काम आहे माऊलींच्या सोहळ्यामध्ये, पुणे ते सासवड 35-36 किलोमीटर असेल, जास्त असेल कदाचित. घाट पण त्या दिवशी 13 किलोमीटरचा दिवे घाट आहे त्या दिवशी. एकादशी पण त्याच दिवशी असते, घाट पण त्याच दिवशी, गर्दी पण खूप जास्त त्याच दिवशी. ते झेंडेवाडी गाव आहे वरती. एवढा पाऊस सुरू झाला, एवढा पाऊस सुरू झाला. आमची तिथं तंबू झोपण्याची व्यवस्था होती, तिथं गुडघाभर पाणी. आम्ही म्हटलो बघू आपण नंतर पाहू, आपण कीर्तन करू, भजन करू, मग येऊ, मग फराळ करून मग झोपण्याची व्यवस्था पाहू. आम्ही पालखी तळावर गेलो, तिथं कीर्तन केलं. एक शेठ होता व्यापारी, त्याने त्याचं गोडाऊन उघडून दिलं. पण मग जे हुशार हुशार लोक होते त्यांनी ते पॅक केलं. वारीमध्ये अशी काही हुशार लोक राहतात, ते ना कीर्तन, भजन, प्रवचन या किरकोळ गोष्टींना फार महत्व देतात. त्यांच्या दृष्टीने या म्हणजे किरकोळ गोष्टी बा. त्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय म्हणजे पहिली पंगत, कपडे, फॅन, इस्त्री. आमचा एक मित्र इथला पनवेलचाच आहे, येताना 22 ड्रेस घेऊन आला. म्हणजे बरोबर 8ला चालायचे आणि 4 मुक्कामाची. पण साबण घेऊन आला 5-6 साबण अंगाची. तर म्हटलं अरे पोरा, हितेश ना, म्हटलं हितेश एवढे साबण वारीमध्ये टँकर खाली आंघोळ करायची असते, टँकर खाली. श्रीमंताचा पोरगा तू, पण साबण इथं चालत नाही. त्यांचं नाही मी सकाळी उठेन, साबणाशिवाय कशी काय आंघोळ करायची. सकाळी उठला, साबण घेतला, गेला, टँकरचा कॉक चालू केला. 2:30 वाजलेले रात्रीची. टँकरचा कॉक चालू केला, अंग ओलं करून घेतलं, पाणी वाया जाऊ नये म्हणून कॉक बंद केला. साबण काढला, अंगाला चोळला, तोंडाला चोळला, फेस डोळ्यात गेला. तेवढ्यात टँकरचा ड्रायव्हर आला आणि टँकरच घेऊन गेला. फार सोयीबियांचं काम नाही जास्त, 1.5 मिनिटात आंघोळ उरकायची असते. त्याच्यात अर्धा मिनिट समोरच्याला ढकलण्यातच जात असतो, मग 1 मिनिटात आपली उरकायची पटकन. आम्ही भजनाला गेलो, तिकडून आलो, मग फराळ, भगर खाल्ली, भगर, मग वळकट्या, मग त्या हॉलमध्ये घुसण्याची धडपड. सारखा लोक थकलेले, कोण सरकणार महाराज. आणि ते वारीमध्ये कीर्तनकार बिरतच, ते सगळेच कीर्तनकार. तिथं तू राणी, मी राणी, पाणी कोण आणि आहे बोध आहोत, कोण कोणाचं ऐकणार महाराज. तिथे जागात मिळेल. आणि एवढा पाऊस पडलेला त्या सासवडमध्ये, वळकट्या पाठीशी घेतल्या, अख्ख्या सासवडमध्ये हिंडलो, जागाच नाही कोरडी. या गादीवर उभा आहे, तुम्हाला खरं सांगतो, एक स्मशान कोरडं दिसलं, स्मशान. 8 जण होते सोबत. मी सगळ्यांना सांगितलं होतं नाहीतरी कधीतरी यायचं आहेच आहे. वा, रंगीत तालीम करायला काहीच हरकत नाही की नाही. रिहर्सल म्हणजे त्यावेळेस यायला जास्त वैताग होणार नाही, आता प्रॅक्टिस असली म्हणजे. त्या स्मशानात झोपलो होतो आम्ही 8 जण. बरं झालं कोणी सरपण बिरपण घेऊन आलं नाही बा, माचीस बिसीस. म्हणून पुण्यात आज योग आहे कीर्तनाचा. ही पण झोप आहे घरची, ती वारीत पण झोप आहे जी स्मशानात येते. घरी स्मशानात झोप लागेल? नाही लागणार महाराज, नाही लागणार. मला आता मामा सांगत होते पुर्णेकर महाराजांच्या जीवनातला प्रसंग, की ते महादेवाच्या मंदिरात झोपायचे, पलीकडे स्मशान होतं नाही का. ही झोप आहे भक्तीची आणि प्रपंचाची झोप आहे. कायेला भजनाची झोप चांगली लागते, म्हणून कायेला नाम दे. काया मने, मन सुद्धा नामाने शांत होतं. नाम घेता मन निवे, म्हणून मनाला नाम दे आणि वाचेला सुद्धा नाम दे. काया मने वाचा हेची दे. एकदा निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करूयात, त्यानंतर विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम आणि जय विठ्ठल सलग करूयात मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने. फक्त शेवटच्या चरणाचा सरळ अर्थ सांगतो. तुका म्हणे आता दे संत संग. देवा आता संत संग दे आणि तुझ्या कीर्तनामध्ये, तुझ्या नामामध्ये मी रंगलो पाहिजे असं वरदान दे. तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामी रंग भरू मना. अंतरी विश्वास अखंड नामाचा,
काया मनी वाचा हिची देव. झालेली सेवा श्री माधव स्वामी महाराज पुर्णेकर यांच्या चरणी, साईनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वैकुंठवासी बाळ महाराज, त्यांचं स्मरण मला खरं माहिती नव्हतं की बाबा गेले म्हणून. मी आल्यावर सिद्धेशजींना विचारलं तर 8 महिन्यापूर्वी जुलैमध्ये त्यांचं जाणं झालं. आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर कीर्तनावर फार प्रेम केलं. इतके म्हातारे झाले होते, इतके वृद्ध झाले होते, तरी पण मला आठवतं इथं या कोपऱ्यात खुर्ची टाकायची नाही का. आज त्यांची कमतरता या ठिकाणी भासते आहे. तरी सुद्धा त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करूयात, त्यांची आठवण या ठिकाणी करूयात. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी मयूर महाराज, त्यांचे शिष्योत्तम पेटीवादक दैवाते महाराज, सुनील महाराज, मंगेश महाराज, गोड साथ सगळ्यांनी केली. श्री सिद्धेशजींनी ही सेवा माझ्याकडे दिली होती. रामशास्त्री अर्थात राम मामा, त्यांची सगळी पुर्णेकर परिवारातील मंडळी, सेवा करणारी मंडळी, तुम्हा सर्वांना मी जे हरी करतो आणि ही सेवा रामरायाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. निवृत्ती राया Thank you.
Thank you.